माझ्या मुलीला पण 2 महिने जवळपास तिला ते ब्लडिंग सुरूच होती आणि ते खूप बारीक होऊन गेली होती. मग चिकाटे भाऊकडे गेलं. चिकाटे भाऊंनी म्हटलं की तुम्ही घरी विचार करा आणि कार्य करा. मग आम्ही कार्य केलो 3 दिवसाचे आणि त्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये चुकी हाताळली. तर मग मला तो अनुभव म्हणजे असं लक्षात आला. मी चर्चा बैठकमध्ये ऐकलं होतं आणि तसेच शब्द मी घरी ठेवले आणि संक्रांतीच्या दिवशी होण्यात गेली मी. मग मी म्हटलं आता घरी पण शब्द ठेवला आणि भोवनात गेली आणि घरी कोणीच नव्हते तर मी म्हटलं आजूबाजू शौकीनला विचारलं. तर एक शौकीनबाई आली माझ्यासोबत आणि घरी शब्द ठेवला. म्हटलं बाबा मी भोवनात चालली म्हटलं तर माझ्या मुलीला म्हटलं आराम होऊ द्या म्हटलं. हेच पैसे दवाखान्यात देण्यापेक्षा म्हटलं मी पण तुमच्या म्हणजे कामात लावी म्हटलं. मग मी भोवनात गेली. मी शनिवारची काही वाट नाही पाहिली. शनिवारी जाईल असं म्हणजे मनात होता पण मी शनिवारची वाट नाही पाहिला आणि संक्रांतीच्या दिवशी भोवनात गेली आणि घरी पण सांगितलं होतं का मी असं शब्द ठेवलं बा म्हणून. मग मी जशा भोवनामध्ये स्लीप काढली तिच्या नावाची आणि घरी आली. मग तिथून घरी आली तर मी म्हटलं आता कसं वाटतं आपण गलती करतो पण त्या गलतीची सोडवणूक करावी लागते आपल्याला बरोबर क्षमा करते. आणि मी आजपासून मग तिला आरामच झाला. मी म्हटलं दवाखान्यामध्ये एवढे पैसे लावले तरी काहीच आराम नव्हता. वाढत जाते तिची ब्लडिंग पण काही कमी नव्हती होत. मग मी तो शब्द ठेवला आणि भोवनात गेली. भोवनातीच्या नावाची स्लीप काढली आणि घरी आली. आणि मग असं म्हणजे आपल्याला असं वाटते की जेवढी ब्लडिंग जाते तर मग ते कमी कमी व्हायला वेळच लागले. पण त्या दिवसापासून तिचं म्हणजे पूर्णपणे तिला आरामच झाला. एवढी म्हणून मी क्षमा करते आणि पूर्ण चालण्यामध्ये थोडी चुकून झाली असं सगळ्यांना धन्यवाद ताई. फार सुंदर शब्दामध्ये आपला अनुभव सादर केल्याबद्दल सेवक सेविकांना विनंती आहे की आज चायचे शांततेने घ्या.